नमस्कार, स्वागत आहे तुमचं फेमस मालवणी कट्ट्यामध्ये। आज आपण पाहणार आहोत कुळथाची पिठी। चला तर मग साहित्य पाहून घेऊया। 4 चमचे आपण कुळथाचं पीठ घेतलेलं आहे। एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक करून। एक टोमॅटो मोठा बारीक करून घेतलेला आहे। फोडणीसाठी मोहरी, जिरं, एक हिरवी मिरचीचे आपल्याला असे तुकडे करून घेतलेले आहे। कोथिंबीर, कढीपत्ता, थोडंसं ओलं खोबरं, हळद, फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ आणि 1.5 ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे। प्रथम आपण बाउलमध्ये ही पिठी आहे ती आपण घेऊया। ह्याच्यामध्ये थोडं पाणी करून मिक्स करून घेऊया। ह्याचं बॅटर बनवून घ्या थोडंसं। ह्याच्या गुठल्या आपल्याला मळून घ्यायच्या आहेत। या प्रकारे आपल्याला पिठी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। ह्याच्यासाठी आपण अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे। आता आपण गॅस चालू करूया। टोप गरम झालेला आहे। आपण 1 चमचा तेल ओतूया। कांदा आपण परतून घेऊया। आपण मोहरी टाकूया अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता मिक्स करून घेऊया। आपला लालसर झालेला आहे। आपण टोमॅटो टाकूया। थोडंसं आपण मीठ टाकूया। टोमॅटो आपला मऊ झालेला आहे। अर्धा चमचा आपण हळद टाकूया। परतून घेऊया। आपण मिरचीचे तुकडे टाकून घेऊया। परतूया। आपण पिठी ओतूया। पिठी ढवळून घेऊया। एका हाताने आपल्याला असं डाव फिरवत राहायचं आहे आणि हळूहळू अशी पिठी सोडायची आपल्याला। ढवळून घेऊया। आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। आपल्याला जेवढी घट्ट हवी त्यानुसार पाणी टाकूया आपण। आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपल्याला ही पिठी सतत ढवळत राहायची आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला मीडियम गॅसवरती उकळू द्यायची आहे चांगली। 10 मिनिटं झालेली आहे। पाहू शकता तुम्ही पिठी आपली रेडी आहे। आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकूया थोडंसं। अशी उकळी आली की समजायचं आपलं पिठी तयार आहे। आपण आता गॅस बंद करूया। तयार आहे आपली कुळथाची पिठी। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। आपल्या फेमस मालवणी कट्ट्याला